नमस्कार मित्रांनो, बघा आपण आज बेरीज शिकणार आहे. बेरीज हा भाग आपल्याला माहित आहे की अगदी नर्सरी असेल किंवा त्याच्या आधीपासून ते आपल्याला शेवटपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असेल, शाळेत असेल, सगळीकडे बेरीज हा भाग आपल्याला असतो. बेरजेशिवाय कोणतंच आपल्याला गणित येणार नाही, कारण तुम्ही बघितलं असेल वजाबाकी एक प्रकारची बेरीजच असते किंवा गुणाकार असेल, भागाकार असेल, सगळ्या क्रियामध्ये बेरीज असते. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या अपूर्णांकाची उदाहरणं असतील, दशांश अपूर्णांक, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला बेरीज करावी लागते. अगदी रोजच्या किरकोळ गोष्टी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला बेरीज करावी लागते. आता बेरीज म्हणजे काय? गोळा करणे, एकत्र करणे, त्याला आपण बेरीज म्हणतो. आता बघा आपण ही बेरीज आहे ना, अगदी नर्सरीतल्या मुलापासून ते तो विद्यार्थी मेरिटला येईपर्यंत किंवा एक टॉपर होईपर्यंत, स्कॉलरशिपला मेरिट येईपर्यंत तो ना बेरीजचे कोणते टप्पे अभ्यासले पाहिजेत, म्हणजे त्याने बेरीज कशा प्रकारे शिकली पाहिजे, काय काय केलं पाहिजे, तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सगळं शिकणार आहेत. जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ठीक आहे, चला बघूया आपण बेरीज. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी बेरजेचं या ठिकाणी उदाहरण घेतलंय मी. अगदी सुरुवातीला मूल ज्यावेळेस नर्सरीतून पहिलीत येतं किंवा काही गोष्टी नर्सरीत पण होत असतात, तर आपण ठीक आहे, नर्सरीतून तो विद्यार्थी पहिली स्टँडर्डला आलाय, तर अशा प्रकारची बेरीज, एक अंकी बेरीज आपण त्याला काय करतो, शिकवतो. आता ही बेरीज आहे बघा, 4. आता त्याला अंक येतात हे आपण ग्राह्य धरूया. त्याला काय होतात, पहिलीला आलाय तो, अंक शिकला आणि आपण आता त्याला काय करतोय, बेरीज शिकवतो. तर आता बघा हे 4 आहे आणि हे 3 आहे, याची आपण आपल्याला त्याला काय करायची, बेरीज शिकवायची. आता ही बेरीज आपण कशी शिकवणार, तर सुरुवातीला आपण काय करतो, 4 वस्तू घे, 4 दगड घे, 4 गोट्या घे, अशा 4 वस्तू घ्यायला लावतो. आणि परत काय करतो, 3 वस्तू घे अजून म्हणतो, म्हणजे 4चा इथे गट करतो, इथं 3चा गट करतो आणि आता ते सगळ्या वस्तू मोज म्हणतो, बरोबर. मग तो काय करतो विद्यार्थी, 4 वस्तू मोजतो, मग 3 मोजतो आणि मग किती झाले असे एकत्र करून मोजतो, मग तो म्हणतो 7 झाले, बरोबर. त्याला अंक ओळख आहे म्हणजे तो इथं काय करणार आहे, 7 लिहिणार आहे, बरोबर. काय काय विद्यार्थी असे गोटे मोजून पण करतात. कसे गोटे मोजणार, आता हे इकडे 4 बोटे, बरोबर, इकडचे 3 बोटे, मग हे करणार असे 1 2 3 4 5 6 7 असे 7 बोटे मोजणार आणि उत्तर काय लिहिणार, 7. म्हणजे असं नर्सरीतली मुलं किंवा पहिलीतली मुलं अशी क्रिया करतात, बरोबर. तर त्याचं उत्तर काय येणार इथं, 7. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे वस्तू गोळा करून सुद्धा हे उत्तर आपण काढू शकतो. काही विद्यार्थी इथं असं रेषा पण मारतात, 1 2 3 4 1 2 3. आता ह्या रेषा किती झाल्या मोज म्हणतो आपण त्याला, बरोबर. मग ह्या 4 रेषा आणि ह्या 3 रेषा मिळून किती झाल्या रेषा, 7 रेषा. अशा 7 उत्तर काय करतो, तो लिहितो, बरोबर. त्यानंतर बघा हा 5 आणि हा 4 आहे, बघा इथं 5 आहे आणि इथं 4 आहे. मग तो विद्यार्थी वस्तू मोजेल किंवा हाताची बोट पण मोजेल, मग अशी 5 बोट मोजेल, मग इथं 4 असे आहेत, मग 5 आणि 6 7 8 9 असं करेल तो आणि उत्तर काय लिहिली तर नाही, किंवा रेषा पण इथं मारेल आणि तो काय करेल, उत्तर लिहिल. तर त्याचं उत्तर किती आलं, 9 आलं, बरोबर. इथपर्यंत बघा एक अंकी आहे, एक अंकी आहे, समजलं. आता बघा इथं मी 2 घरं काढलेली आहेत आणि एक लक्षात ठेवा की सुरुवातीला मुलांना असं घर करून शिकवा, म्हणजे काय होईल, तर अंकाच्या खाली अंक पण लिहिता येईल आणि एककाचं घर आहे, बरोबर. एकक म्हणजे सुट्टे, 9 पर्यंत हे एकक, 10 पण एककच असतात पण त्याचा दशक पण होतो, बरोबर. 10 हे सुट्टे सुट्टे 10 तुम्ही केले तर त्याचा एकक पण होतो, पण 10चा गट्टा जर केला तर तो काय होतो, दशक होतो. तर या ठिकाणी बघा मुलाला आपण एकक आणि दशक शिकवायचं आहे, बरोबर. इथे एककच आहेत कारण सुट्टे भाग आहेत, सुट्टे भाग सगळे सुट्टे, इथं दशकच बनत नाही. या ठिकाणी पण दशक बनलाय का, नाही बनलाय, सगळे हे एककच आहेत. काय आहेत हे, एकक म्हणजे सुट्टे भाग आहेत. इथं सुद्धा बघा आता 6 एककच आहेत, 7 एकक आहेत, बरोबर. तर हे आपल्याला काय करायचे, मिळवायचे, बरोबर. आता आपल्याला त्या विद्यार्थ्याला काय शिकवायचं, असं बोट मोजून, ठीक आहे, तो विद्यार्थी काय करेल, असे 6 बोट घेईल, बघा. मगाशी कसे घेतले होते, 5 घेतले होते, 4 घेतले, त्याला सोपं गेलं. पण आता इथं विद्यार्थी 6 बोट घेऊ शकतो, पण आता 7 कुठली घेणार. काही विद्यार्थी मजेशीर असतात बघा, काही विद्यार्थी अशी खाली बघतात म्हणजे कुठे पायाची बोट बघतात, बरोबर. तर असं न करता विद्यार्थ्याला काय करायचं आपल्याला इथं, तर 6 अधिक 7 शिकवायचं त्याला, बरोबर. मग इथं 6 रेषा मारायच्या, 7 रेषा मारायचा,
ठीक आहे शिकवू आपण सुरुवातीला, किंवा 6 वस्तू घे 7 वस्तू घे शिकू. पण आता त्याला आपल्याला फास्ट क्रिया करायला लावायची ना, बरोबर. तर फास्ट क्रिया कशी करायला लावायची, सुरुवातीला त्याला वस्तू मोजून समजा 6 वस्तू तुझ्या आहेत, तुझ्याकडे 6 वस्तू 6 गोट्या तुझ्या आहेत. आता तुला सचिननं 7 गोट्या दिल्या, मग आता तुझ्या किती झाल्या, बरोबर, ह्या वस्तू. मग तो विद्यार्थी काय करेल, सुरुवातीला काय करेल, आपल्या मोजेल, म्हणजे जसं इथं 5 होतं, 1 2 3 4 5, मग त्यानं दिलेल्या मोजेल 5. मग परत तो काय करतो, आपल्या पण मोजतो आणि परत ह्या पण मोजतो, असं उत्तर 9 काढतो. पण आता विद्यार्थ्याला आपल्याला काय शिकवायचं की तुझ्या वस्तू तुला माहीतच आहेत किती आहेत ते, बरोबर. आता तू काय कर, तुझ्या मित्राच्या वस्तू त्याच्यात मिळवायच्या म्हणजे काय करायचं, तिथून पुढं त्याला काय करायचं, मोजायला शिकवायचं. म्हणजे काय होईल, त्याला फास्ट काय होईल, बेरीज येईल. आता या 6 वस्तू आहे, बरोबर. आता त्याला 7 मिळवायचे त्याचं, मग काय करायचं ना, 6च्या पुढे 7 मोजायचे. म्हणजे आता हे समजा 7 बोट आहेत, बरोबर, ही 7 बोट आहेत. आणि इथं काय करायचं, त्याला 6च्या पुढे 7 मोजायचं. म्हणजे ह्याला काय करायचं, ह्या बोटाला इकडून मोजाय किंवा इकडून मोजताना त्याला काय करायचं, ह्याला 7 म्हणायचं. म्हणजे हा 7 झाला, मग हा 8 9 10 11 12 13, किती झाले, 13. म्हणजे ही संकल्पना त्याला की ऍड करायची, म्हणजे तुझ्यामध्ये ते मिसळायचे. म्हणजे आता तू काय कर, तुला गणित फास्ट येण्यासाठी तू काय कर, 6च्या पुढे मोजत जा. म्हणजे 6 नंतर 7 येतात, असे 7 बोट तू काय कर, त्याच्यामध्ये ऍड कर. म्हणजे काय होईल, तो 13 म्हणून. आता बघा 13 ही आता ही 13 ही संख्या तयार झाली, बरोबर. आता ही 13 म्हणजे दशक झाले तयार, कारण आपल्याला माहित आहे 10 म्हणजे काय, एक दशक. मग आता ही संख्या किती आहे, 13. किती आहे, 13. या ठिकाणी बघा 13 हे सांगताना त्याला 10 आणि 3 असं शिकवतो आपण, बरोबर. 10 आणि 3 13. मग आता हे 10 आणि हे काय किती झाले, 3. म्हणजे हे 10 म्हणजे एक दशक झाला. आता त्याचा पूर्ण काय झालं, 10 वस्तू म्हणजे एक गट्टा म्हणजे एक दशक तयार झाला. आणि ते 3 एकक. मग आपण काय करूया, दशकाला दशकाच्या घरात लिहूया. म्हणजे इथे इथला एक काय करूया, आपण इथं लिहूया, बरोबर. असे काय झाले, म्हणजे हे जे उत्तर काय आलं, 10 अधिक 3 13. म्हणजे हे उत्तर 13 आलं असं आपण म्हणू शकतो. किंवा 1 दशक 3 एकक 13 पण होतं, 10 3 13 पण होतं, 13 डायरेक्ट पण म्हणू शकतो. तर असं हे उत्तर काढायचं. आता इथं पण असंच आहे, ह्या पद्धतीनंच इथं पण आहे. 8 आणि 9 शिकवायचं त्याला, बरोबर. मग आता काय करायचं, 8 त्याला तर माहित आहे त्याच्याकडे 8 आहेत. आता 9 बोट त्याच्या पुढे मोजायचे. हे बघा 9च्या पुढे तर संख्या कुठली नसते, बरोबर. सुरुवातीला आपल्याला असं शिकवावं लागेल त्याला. तर 8 घेतलं त्यानं, आता 8च्या पुढे 9 मोजायचं. म्हणजे काय करायला लागेल, 9 10 11 12 13 14 15 16 17. तर असं त्याला काय करावं लागेल, शिकवावं लागेल सुरुवातीला. कारण त्याला डायरेक्ट हे येणार नाहीच. आपल्याला घ्यायचंय पुढे, आपण घेणार आहे त्याला डायरेक्ट कसं शिकवायचं, पण सुरुवातीच्या स्टेजमध्ये मुलांना आपल्याला असं शिकवावं लागेल. आता 17ला त्याला आपण इथं सांगितलंय की 17 आले म्हणजे तुला त्यात 1 दशक आला त्याचा आणि 7 एकक आले. म्हणजे इथं 7 लिहावं लागेल आपल्याला, इथं 1 लिहावं लागेल. अशा पद्धतीने हे शिकवावं लागेल. आता पुढची स्टेप आपण घेऊया लगेच. बघा मित्रांनो, मग असे आपण बघितलं 1 अंकी. आता 2 अंकी बघूया. 2 अंकी म्हणजे दशक आणि एककची बेरीज. आता मी या ठिकाणी घरं काढले नाहीत. आता त्याला समजायला लागलं की दशक एककचं काय आहे ते. आता मी त्या ठिकाणी घरं काढत नाही, तुम्हाला लवकरात लवकर समजावं म्हणून मी या ठिकाणी मी केलंय. तर बघा आता 7 आणि 0 हे बिनहाच्याचं गणित आहे, तिकडे हाच्याचे आहे. तर 7 आणि 0 म्हणजे 7च येणार, बरोबर. आणि 1 आणि 1 किती येणार, 2 येणार. म्हणजे ह्याचं उत्तर 27 आलंय. किती आलंय, 27. आता आपण पुढच्या स्टेजकडे जातोय. 7 आणि 2 विद्यार्थ्याला आपल्याला पुढे मोजायचं शिकवायचं. 7 आणि परत 2 असं मोजायचं नाही. 7 मध्ये 2 मिळवायचे, म्हणजे 7 8 9 असं शिकवायचं त्याला. 8 9 पुढे मोजत शिकवायचंय. आणि 2 आणि 1 3 म्हणजे असं 3 दशक आणि 9 30 आणि 9 39 असं त्याला काय करायचं, आपल्याला शिकवायचं. आता इथं सुद्धा आपल्याला पुढे मोजूनच त्याला काय करायचं, शिकवायचं. जसं 7 आणि 9 मोजायचं, बरोबर. 37 आणि 49ची बेरीज. ही बेरीज मी तुम्हाला न लिहिता सुद्धा शिकवणार आहे पुढे. आता फक्त आपण टप्प्यानं जातोय, काय करतोय, टप्प्यानं जातो. आता 37 7 आणि 9ची बेरीज करायची, बरोबर. 7 आणि 9 किती झाले, 7 आणि 9 16 झाले. मग इथं हातचा एक दिलाय, म्हणजे इथं हातच्याचं गणित आहे. म्हणजे 16 म्हणजे इथं 6 एकक आहेत आणि 1 दशक आहे. म्हणजे ह्याला काय करावं लागेल, आपण दशकाच्या घरात 1 द्यावा लागेल. कारण ह्याच्या घरात इकडे काय करावं लागेल, सरकावं लागेल. मग इथं आता किती दशक झाले, 3 आणि 1 4 4 आणि 4 8. म्हणजे 37 आणि 49ची बेरीज झाली 86. म्हणजे हे 8 दशक आले आणि 6 एकक आले. इथं बघा, आता बघा 9 आणि 6 एकक आहेत. ते एककाची बेरीज करूया. 9 आणि 6 किती झाले, 15. आता 15 मध्ये जर तुम्ही हा 15 अंक असा दिला तर हे 5 एकक आहे, हे 1 दशक आहे.
म्हणजे हा एक दशक दशकाच्या घरात द्यावा लागेल, हातचा म्हणून द्यायचा तो. काय करायचा? हातचा म्हणून. मग इथे एक हातचा म्हणून दिला मी, बरोबर. आता ह्याच्याकडे किती दशक झाले? आता हा एक दिलेला आणि ह्याच्याकडले म्हणजे 7. 7च्या पुढे तुम्हाला 5 मोजायचं, म्हणजे 8 9 10 11 12 असे. म्हणजे 7 आणि 5, आता 7 आणि 5 12 हे आपण डायरेक्ट म्हणतो, पण त्या मुलाला अजून आपल्याला ठीक आहे, त्याला अजून डायरेक्ट सांगता येत नाही. 7 आणि 5 12 आणि 13, म्हणजे हे उत्तर झालं 135. आता या ठिकाणी बघा काय झालं, हे 5 एकक आले, हे 3 दशक आहेत आणि हा एक शतक आहे. आता ह्या 13ला आपण 13 दशक पण म्हणू शकतो, 13ला 13 दशक, पण त्याला आता शतक शिकवायचं. आता शतक म्हणजे किती? 100. 10 दशकाचा एक शतक बनतो, किंवा 100 म्हणजे एक शतक आहे. तरी हा शतक आता बनलाय. काय झाला? हा शतक म्हणजे हा तिसऱ्या घरात गेलाय, म्हणजे त्याला एकक दशक आणि याच्या बाजूचं घर शतक आहे असं त्याला सांगायचंय. काय सांगायचंय? एकक दशक आणि शतक. म्हणजे हा एक शतक झाला, हा 3 दशक झाला आणि 5 एकक झाला. अशी ती संख्या बनली. आणि माहित आहे शतकाची तर 100 म्हणतो आपण, म्हणजे 135. 135 संख्या वाचनमध्ये हे आपल्याला सगळं आहे. संख्या वाचनमध्ये हे सगळं आपल्याला आहे. आता आपण पुढच्या स्टेजकडे जाऊया. तर 9 आणि 5, आता ह्याच्यामध्ये किती कमी पडले? दशकाला 1 पडलाय, बरोबर. मग ह्यानं ह्यातला 1 द्यायचा, हे मनातल्या मनात त्यानं क्रिया करायला शिकवायची त्याला आपण. तर इथला 1 ह्यानं इथं दिला समजा, तर 9 1 10 झाले. आता इथं किती राहिले त्याच्याकडे? बाकी 4 राहिले, म्हणजे 14 झाले. म्हणजे 9 5 किती होणार? 14. हे त्याला फास्ट सांगितलं पाहिजे. तर असंच त्याला शिकवा की हे दशक पूर्ण करा. 9 1 10. आणि शक्यतो मोठ्या दोन्ही क्रियामध्ये जी संख्यामध्ये जी मोठा अंक आहे त्याच्याकडे दशक पूर्ण करायची क्रिया केली तर खूप सोपं जाईल. म्हणजे 9 आणि हे 5 किती झाले? 14. म्हणजे इथला 1 10 झाले, 10 4 14. 14 म्हणजे 4 एकक आणि 1 दशक. म्हणजे दशक काय करायचं इकडं? आता बघा बरेच जण काय करतात, काय सरळ म्हणतात की 14 आले, हातचा 1 दिला. हातचा 1 दिला ही संकल्पना त्याला नीट समजून सांगा सुरुवातीला. हातचा 1 दिला म्हणजे 1 दशक दिला. काय दिला? 1 दशक दिला. आता इथं मोजूया दशक किती झाले ह्या घरामध्ये. तर इथं बघा 7 आहे, म्हणजे मोठा संख्या ही 7 8 9. इथं काय तुम्हाला जास्त अशी क्रिया करायला लागली नाही, कारण ह्या नव्हतंच हातच्याच. आता 7 आणि 3, आता इथं काय डायरेक्ट उत्तर आहे. 7 आणि 3 काय आहे ना? 10. त्याला पटशिरी सांगता आलं पाहिजे. आता म्हणजे उत्तर किती आलं? हजाराच्या घरात उत्तर आलं बघा. एकक दशक शतक आणि हजार. मग आता इथं शतक किती आहेत? शतकाच्या घरात अंक 0 आहे, पण शतक 10 आहेत. शतक किती आहे? 10 आहेत. शतक किती आहेत ह्याच्यात? 10 आहेत. शतकाच्या घरात 0 आहे, पण शतक ह्या संख्येमध्ये 10 शतक आहेत, हे लक्षात घ्या. दशक किती आहे? दशकाच्या घरामध्ये 9 आहे. दशकाच्या घरामध्ये अंक कोणता आहे? 9 आहे. पण ह्या ठिकाणी दशक किती आहेत? 109 दशक आहेत, हे आपल्याला सांगायचं त्याला. हजाराच्या एककाच्या घरामध्ये 4 अंक आहे. किती अंक आहे? 4 अंक आहे. पण एकक हे सगळे मिळून काय असतात? एककच असतात. हजाराच्या घरात 1 आहे, पण हजार किती आहेत? एकच आहे, बरोबर. कारण ह्याच्या इकडे अंक नाही. आता पुढचं गणित घेऊया आपण. आता 7 आणि 3 10 हे शिकवलं पाहिजे त्याला, फास्ट आलं पाहिजे. 7 आणि 3 10 ला 0 हातचा 1. आता इथं बघा 4 आणि 4 8 होतात. 8 आणि 1 9. इथं पण काय हातची गरज नाही पडली. आता इथं 7 आणि 5, जसं इथंच सांगितलं होतं 7 आणि 5 किती, तर ह्या 3 मिळवायचं आधी. 7 आणि 3 10 2 12. 12ला 2. बघा हळूहळू त्याला ही पण गोष्ट क्लिअर होईल की दशक पूर्ण न करता सुद्धा त्याला काय होईल? बेरीज करता येईल. हे कशाने होणार? सरावानच होणार. कशाने होणार आहे? सरावाने. सुरुवातीला त्याला दशक पूर्ण करायला शिकवा. 7 आणि 3 10 2 12. काही वेळाने तो काय करेल? 7 आणि 5 10 12 हे डायरेक्ट पण म्हणेल. आता 12 इथं आले, बरोबर. आता बघा 12 आले, 12 शतक आले. हे काय आले? 12 शतक आले. 12 आले नाही, 12 शतक. हातचा नाही दिला, 1000 दिलाय. 1 दशक शतक दिलाय त्याला, 1 दशक शतक दिलाय. तर हे बघा, हे 1 दशक शतक दिलेला. 9 1 किती झाले? 10. म्हणजे 1000. हा 9 1 1000, 9000 आणि 1000 10000. 10 आणि हे 3 13000, बरोबर. आता इथं बघा हे एकक आहे, दशक शतक हजार दशहजार आहे, बरोबर. संख्या वाचताना हे ह्या ठिकाणचा गट, ह्या दोघांचा गट हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. आपण तिथपर्यंत गेलोय. पण सांगतोय की स्कॉलरशिपच्या मुलांना तोंडी 1 ते 100 पर्यंतची आडवी बेरीज शिकवली पाहिजे तुम्ही. म्हणजे इथं 9 5 आलं, ठीक आहे, पण तुम्हाला 19 अधिक 29 किती, 27 अधिक 37 किती, हे आपण पुढच्या गणित त्याला मी तर लिहिलंय. हे लिहायची पण गरज नाही. स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्याला हे लिहायचं पण गरज नाही. पेन न उचलता उत्तर आलं पाहिजे. 27 आणि 57 आणि 21 असं त्याला प्रश्न विचारला की किती होतात, तर त्यांना अशी बेरीज म्हणजे पेन हातामध्ये किंवा खडू असेल, काय
पाठीवर खडू घ्यायचा नाही, त्यानं डायरेक्ट उत्तर सांगितलं पाहिजे 27 आणि 21 किती. तर ही क्रिया त्याला कशी शिकवायची, बरोबर. तर त्याला सगळ्या इकडचे जे भाग असतात मोठी संख्या त्याचे दशक मोजा लावायचे. म्हणजे दशक कसे म्हणजे 50 आणि 20 असे नाही म्हणायचे. 5 आणि 2 किती म्हणायचे, 7 झाले. 5 आणि 2 किती, 7 झाले. म्हणजे 7 म्हणजे 70, 7 दशक म्हणजे किती झाले, 70. म्हणजे 50 आणि 70 आणि हे 8. आता हे 8 म्हणजे 7 आणि 8, हे 8 म्हणायचे. म्हणजे 50, 57 आणि 21चं किती झालं, 78. किती झालं, 78. हे त्याला फर्स्ट सांगायचं, 70 आणि 8, 78. ओके. आता इथं बघा 35 आणि 41ची बेरीज त्याला विचारायची आपण. आता बघा 35 दशक मोजा आधी 4 आणि 3 7 दशक 70 झाले आणि हे 6 76. म्हणजे 35 बघा त्याला कसं सांगायचं, 35 आणि 41. 35 वजा 3 आणि 41 मधला 4, 70 आणि हे 6 76. किती झालं याचं, 76 उत्तर झालं. ओके. आता 58 आणि 27 त्याला सांगायचं आहे, बरोबर. त्याला मग काय करायचं, दशक मोजायचे. 5 आणि 7 झाले. मग हे किती झाले, 8 आणि 7 15, बरोबर. 7 आणि 8 आणि वरचे 5 85. किती झाले, 85. हे पण फर्स्ट फास्ट सांगितलं पाहिजे. इथं बघा 7 आणि 3 10. आता 23 आणि 17 असे मोजायचेच नाही आपल्याला, दोन्ही उत्तर काढायचे. 23 आणि 17, 2 आणि 1 3 झाले म्हणजे 30 झाले आणि हे वरचे 10 झाले, 40 झाले. 40 उत्तर आले. मग काय करायचं आपण, त्याला शिकवताना अशी आडवे टप्पे शिकवायचे. म्हणजे जसे बघा 18, 28, 38, 48 असे 10-10चे एक एक दशक मिळवत शिकवायचे. म्हणजे असं 35, 35 आणि 10 45, 45 आणि 10 55 असं शिकवायचं त्याला. म्हणजे काय होईल, आडवे अंक शिकवले, आडवे टप्पे जर त्याला दशकाचे शिकवले तर त्याला काय होणार, ही बेरीज सोपी जाणार आणि सरावाने हे खूप सोपं जात असतं. म्हणजे त्याला एकदम तोंडी उत्तर काय होणार, येणार आणि त्याचा वेळ सगळा काय होणार आहे, वाचणार आहे. तुम्हाला मी अजून एक हातच्या ज्या भानगडीत पडायचं नाही एक ट्रिक सांगतो. आता हे गणित शिकवायचं त्याला आपल्याला, बरोबर. हातच्या न घेता आपल्याला कसं शिकवायचं ते ट्रिक आहे याला पण एक बेरजेची. तर कसंही शिकवायचंय बघा. तर काय करायचंय, 7 आणि 5 किती झाले, 12. म्हणजे इथं मी 12 लिहिले, बरोबर. 9 ने किती झाले, 10. म्हणजे बघा या अंकाच्या खाली एक अंक येऊन जायचा, 10 अशा प्रकारे लिहायचं. म्हणजे इकडं काय करायचं, एक एक अंक सरकवत जायचं. 7 आणि 2 किती झाले, 9. आता बघा ज्यावेळेस एक अंकी संख्या येते, त्यावेळेस 0-9 लिहायचं. काय लिहायचं, 0-9. म्हणजे हे अशा पद्धतीने तयार आहे. आणि 5 आणि 3 किती झाले, 8. म्हणजे 0-8. 0-8 म्हणजे आता इथं झालं. मग किती आले, हे 2 आला 2, हे 1 आला 1, 9 1 10 ला 0, हातचा 1 8 आणि 9012 हे उत्तर झालं, बरोबर. चला आता इथं बघा 2 आणि किती झाले, 3. हे किती झाले, 0-3, बरोबर. 7 आणि 4 किती झाले, 11. हे 11. 5 आणि 2 किती झाले, 7, 0 7. आणि 9 3 किती झाले, 12. हे 12. 3 आला 3, 1 आला 1, 7 आणि 8, 2 आला 2, 1 आला 1. म्हणजे हे तुम्ही काय करू शकता, असं ह्या पद्धतीने त्याला काय करू शकता, बेरीज हातचा न घेता पण शिकवू शकता. ह्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला उत्तर येईल. म्हणजे हातच्या घ्यायची गरज नाही पडणार. पण जी आपली रेग्युलर पद्धत आहे ती मला खूप चांगली वाटते. ह्याच्यापेक्षा काय होईल, त्याचं उत्तर फास्ट येतं. म्हणजे सरावानं शेवटी ह्याचा बी सराव झाला तर तुम्हाला काय होईल, ह्याचं उत्तर फास्टच येणार. पण आपण जे रेग्युलर बेरीज करतो त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला उत्तर हे फास्ट येतं. फक्त त्याला हातचे एकदा घ्यायचे, व्यवस्थित शिकवले की झालं. ओके. जर हे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असं